माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीण सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू तुझ्याकडून अशा कुठल्याही मदतीची मला अपेक्षा नाही. म्हणजे दरवेळी समोरच्याने मदत मागितली की तरच त्याला मदत करायची असते का? तुला भेटायला म्हणून तिकडे गोव्याला आली, त्याच्यावरून एवढा तमाशा केला दादानी. काय जानकी मला भेटायला गोव्याला आली होती? परशुदादा विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत. खरं तर या घरातलं कोणीच विश्वास ठेवण्याचं लायकीचं नाहीये. तू मला कधी सोडून नाही ना जाणार? मग का सांगत नाहीयेस मला खरं खरं? का लपवून ठेवतेस माझ्यापासून काहीतरी? रात्री इतक्या उशिरा तुला कोणाचा फोन आलाय? अमृताचा फोन. येत आई भर ना पटापट, मला शाळेला उशीर होतोय. कण्या तुझंच दप्तर भरते ना मी, जास्त माच करू नकोस कळलं? नाही तर तुझं तू भर. हा मग मी भरीन कळलं का? एक दिवस भरायला सांगितलं लगेच बोलून दाखवते. जा चल. ए गण्या आगाऊपणा करू नको कळलं ना? दे ना ताई. तो बघ तुझा फोन वाजतोय, जा घे जा. चल. आज परत खूप आठवण येते तुझी. ये ना मला भेटायला. मला नाही जमणार. असं काय करतेस जानकी? तुला आठवत आहे ना मागच्या वेळी मी गोव्याला असताना तू असंच केलं होतंस, आणि मग अमृताचं काय झालं होतं आहे ना लक्षात? नेहमीच्या ठिकाणी 11 वाजता, जास्तीत जास्त 15 मिनिटं वाट पाहिली जाईल. ए ताई काय झालं? कोणाचा फोन होता? कोणाचं नाही रे. झालं का तुझं दप्तर भरून? चल जा शाळेमध्ये जा, तुला उशीर होत असेल ना. जा. थांबा. कुठे निघाला? मंडईत निघालोय भाजी आणायला. येत आहे? काही काय बोलताय तुम्ही? मग काय, आता ही बॅग घेऊन सकाळच्या वेळेला मी कुठे जातो? ऑफिसलाच ना. तेच म्हणते, काहीही न ठरवता तुम्ही ऑफिसला कसे जाऊ शकता? अहिल्या, तुला जेव्हा मला काही सांगायचं असतं ना, तेव्हा त्या सांगण्यातलं एकदम 14वं किंवा 15वं वाक्य म्हणत जा. कारण मुद्दा साधारण तेव्हाच येतो आणि मग मला कळेल तुला नक्की काय म्हणायचं ते.
आज 1 तारीख आहे. हो, काल 31 होती, उद्या 2 असेल, 3 असेल. तुझा आता कॅलेंडर बनवणाऱ्या लोकांवरही राग आहे का? आज 1 तारीख आहे, पगाराचा दिवस. सगळ्यांचे पगार कोण करणार? मला काय माहित, घराच्या किल्ल्या माझ्याकडे असतात. आणि तसंही या घरातनं मी 1ही रुपया घेत नाही, हे तुलाही माहिती आहे. हो ना, तुम्ही असाल हरिश्चंद्राचा अवतार, पण मी काही तारामती नाही. तुझ्याकडनं ती अपेक्षाही नाहीये. खरं तर तुझ्याकडनं कुठलीच अपेक्षा नाहीये. त्या पुराणातल्या अहिल्याप्रमाणे तुझा अगदी दगड झाला ना, तरी त्या दगडाबरोबर सुद्धा मी आनंदाने संसार करेन. मला कधी कधी असं वाटतं, खरं तर तुम्हाला हेच हवंय. चल, मी निघतो. पण मग 1 तारखेचं काय? अजून आहेच का 1 तारीख? मला वाटलं एव्हाना 2 उजाडली असेल. बस झाला, थट्टा पुरे झाली आता. हाच प्रॉब्लेम आहे अहिल्या. जेव्हा जेव्हा मी तुझ्याशी काहीतरी सिरियसली बोलतो ना, तेव्हा तुला असं वाटतं की मी थट्टा करतोय. हे बघा, मला तुम्हाला फक्त एवढंच विचारायचंय. तुमच्या बंधुराजांनी माझ्याकडून चाव्या काढून घेतल्या, त्यामुळे आता सगळ्यांचे पगार कसे आणि कोण देणार आहे? खरं तर तुला हे विचारायचं होतं. आणि एवढंच विचारण्यासाठी किती किती बोललीस बघ. पगाराचं काय? मला माहित नाही. ज्याच्याकडे या घराच्या किल्ल्या आहेत त्याला जाऊन विचार, पगाराचं काय? बोल परशू, काय म्हणत होतास काल रात्री? काय नाही, तू सोपवलेलं काम झालं म्हणलं. पातरकरच्या भावाला भेटलो, त्याची अख्खी कुंडली शोधून काढली. राहू कुठं राहतो, शनी कुठल्या घरात आहे, सगळं शोधून काढले. पण माझ्यासमोर पैशाचं हाडूक फेकलं तसं त्याच्यासमोर फेकू नको. लई पैकेवाला माणूस आहे, विकला जाणार नाही. तुला सल्ला देण्यासाठी इथे बोलावलं नाहीये. काय माहिती मिळवली असते तेवढी सांग. ठीक आहे, ऐक तर मग. यो पाथरकर खरं तर मूळचा हॉटेलच्या व्यवसायातला माणूस. राजकारणात पडल्यानंतर त्याचे लई वेगवेगळे धंदे सुरू झाले. म्हणजे ज्या जमिनीचे मालक सहजासहजी जमीन देत नाही, त्यांच्याकडनं गुंडगिरीने ती जमीन वसूल करायची. यो छंदच आहे जणू त्याच्या भावाचा. कळलं की नाही? हा, पण एकदा बी कुठल्या बी लपड्यामध्ये अडकलेला नाही हो. त्याच्या कर्तृत्वाचा पाढा वाचून दाखवण्यासाठी मी तुला तिथे पाठवलं नव्हतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तू माझा भाऊ आहेस हे माहीत असूनही तो इतकं बोललाच कसं? तू आधीपासूनच मार्केटमध्ये दवंडी पिटवलेली आहेस की मी तुझ्या दरवाजामध्ये बांधलेलं कुत्र आहे, तुझ्या तालावर नाचणार, तुझ्या तालावर भुंकणार. आपल्या 2 भावामध्ये संबंध किती ताणलेले आहेत हे अख्ख्या जगाला ठाऊक आहे. आणि हे बी ठाऊक आहे की मी तुझा सावत्र भाऊ आहे. जास्त बोलायची गरज नाही परशू. त्या बेलापूरच्या मोकळ्या जागेबद्दल बोलतो. तो विषय काढला तेव्हा तो मला म्हणला आता काही दिवसामध्येच त्याचा भाऊ सार्वजनिक बांधकाम मंत्री होणार आहे. नुसती बेलापुरातली मोकळी जागा नाही, अख्खं बेलापूरच घशामध्ये घालणार होता आम्ही, असं म्हणला. मग तू काय त्याला मंत्रिपदाच्या शुभेच्छा देऊन आलास? अरे दादा, एवढ्या लवकर हार मानली तर तो परशू कसला रे? सावत्र असलो तरी नरसिंहरावाचा भाऊ आहे म्हणलं मी. त्याला नीट समजावून सांगितलं, म्हटलं बाब्या, तुझा जो कोण भाऊ आहे की नाही, तो जेव्हा केव्हा बांधकाम मंत्री व्हायचा असेल तेव्हा होईल. पण आता असलेल्या बांधकाम मंत्र्याची जर त्या मोकळ्या जागेवर नजर पडली तर हातचं सगळंच गमावून बसशील. त्या मस्त संधी चालून आले, तेवढा फायदा होतोय तेवढं करून घे. तो तयार झाला? झाला. परशुरामनं केला. वर त्या 2 ऑफिसर्सचे नंबर देऊन आलोय. यावानं त्याचे फोन पण झाले असतील त्यांच्या बरोबर. आणि माझं कमिशन बी घेतलं मी त्याच्याकडनं. म्हणजे तुझी लायकी शेवटी त्याला दाखवून दिलीस तर? अरे दादा, खरं तर परशुरामची खरी लायकी अजून कोणालाच दाखवलेली नाही मी. बडबड भास्कर. आता इथून निघायचं, रमावतीला जायचं
आणि लवकरात लवकर सुमित्रा आणि चिवला घेऊन यायचं. मी म्हणतो कशाला ते येड्या बाईला घरामध्ये आणतो तू? तसं तर डोक्यावर परिणाम तुझ्याही झालाय की. लहानपणापासूनच अख्ख्या जगाला माहिती आहे, तरी पोचलाच ना तुला. मग ते 2 जीव काय माझ्यासाठी जड नाहीत. निघ. ही काय एवढं जर तुला तिची पडली असेल तर ती येईल तेव्हा तुझ्या बेडरूम मध्ये ठेवून घे तिला. म्हणजे तुला कळेल डोक्यावर परिणाम झालेली बाई कशी वागते ते. नाही परशू, सुमित्रा आली की ती आणि चिव तिच्याच रूम मध्ये राहतील. तुला जर त्रास होत असेल तर तू तुझी वेगळी व्यवस्था बघ, नाही तर सर्वंट रूम आहेतच की. निघ आता. पाथरकर. आर्यन, कुठे चाललायस? बाहेर जाऊन येतो जरा. बाहेर? बाहेर कुठे? ममाचं एक काम आहे, ते आटपून येतो. खूप महत्वाचं काम आहे का? ऑफकोर्स. ममा काय मला कुठल्या फालतू कामाला पाठवणार आहे? नाही नाही, तसं नाही अरे, पण एकटाच चाललायस? का अशा चौकशा करतेस अमृता? उशीर होतोय मला जाऊ दे. आर्यन, किती वेळात परत येशील? काय झालंय तुला अमृता? का वागतेस अशी? सांग ना, किती वेळात परत येशील? 3-1 तासात परत येतो. थांब, मी पण येते तुझ्या बरोबर. तू कशाला? कशाला म्हणजे, अरे घरी बसून काय करू ना, बोर होतं मला. हे बघ अमृता, तुला काय झालंय मला माहित नाही, पण आता हे जरा अति होतंय. अति काय होतंय? हे बघ, मला घरी बसून राहायची सवय नाहीये, म्हणून म्हटलं तुझ्या बरोबर येते. तुला काही प्रॉब्लेम आहे का? तुला काय प्रॉब्लेम आहे अमृता? मामाचं काम आहे, बाहेर जाऊन येतो, 3 तासात परत येतो, सांगितलं ना. तरी मूर्खासारखे प्रश्न विचारतेस, काय अर्थ आहे याला? तू जे वागतोयस त्याला काय अर्थ आहे आर्यन? मी काय केलंय? काय नाही, जाऊ दे. मला सांग, मी घरी बसून काय करू आर्यन? काही कर. ममाशी गप्पा मार, पुस्तकं वाच, मूवीला जा. पण तुझ्या बरोबर का नाही येऊ शकत? हे बघ, मी काही अडाणी नाहीये घरात बसून राहायला. तुझ्या बरोबर येईन, बाहेर पडेन, तेवढी तुला सुद्धा कामात मदत होईल ना. नकोय मला तुझी मदत. गुपचूप घरी बसायचं अमृता. हे बघ अमृता, तुला कुठल्याही गोष्टीला कोणी नाही म्हणत नाही ना. मग जा ना, बाहेर जा, पार्लरला जा, मूवीला जा, मजा कर, पण कामाच्या मध्ये लुडबुड करू नकोस. आर्यन, तू इतका रूढ कसं काय वागू शकतोस? हे बघ, मला काहीही माहित नाहीये, मी येते तुझ्या बरोबर. अमृता, प्लीज अमृता, मला चिडायला लावू नकोस. मी तुला सांगितलं ना, 3 तासात येतोय मी परत. आर्यन, तू मला टाळतोयस. असं काय काम आहे तुझं की मी नाही येऊ शकत तुझ्या बरोबर? माझं काहीही काम नाहीये, मम्माचं काम आहे. तिची मीटिंग अटेंड करायची मला, तू तिकडे येऊन काय करणार आहेस? मग ठीक आहे ना, तू मीटिंग अटेंड कर, मी गाडीत बसते. स्टॉप इट अमृता, यू आर सिम्पली इम्पॉसिबल. कमाल आहे, आज काही विशेष आहे का घरात? काय नाही,
अगं मग असं विचित्र वातावरण काय? बाहेर ते सगळे नोकर तात्काळ कुणाची तरी वाट बघत बसलेत. इथे तू इतकी अस्वस्थपणे येरजारा घालतीयस. कसं आहे ना, शाळेत कोणीतरी इन्स्पेक्शनला येणार असतं ना, तेव्हा त्या शिक्षकांचे चेहरे कसे होतात तसं वाटतं हे सगळं. प्रत्येक वेळी एखादी गोष्ट पटवून देण्यासाठी उदाहरण दिलंच पाहिजे का? उदाहरण दिल्यामुळे आपल्याला काय म्हणायचंय हे समोरच्याला अगदी पटकन कळतं. अच्छा, म्हणून भाऊजींना तुझं बोलणं पटकन कळतं का? आणि मला वाटतं आपलं विषयांतर होतंय. बरोबर आहे. स्वतःला न पटणारे विषय निघाले की समोरच्याचं बोलणं हे विषयांतरच वाटतं. तुला दरवेळी समोरच्याला टोमणा हा मारावाच लागतो का? हो, कारण माझी अशी अपेक्षा असते की निदान माझ्या टोमण्यांमुळे तरी समोरच्याचं वागणं सुधारावं. आली, मला वाटतं आपण विनाकारण वाद घालतोय. माझा किती साधा प्रश्न होता की बाहेर ते लोक कोणाची वाट पाहत आहेत? घरच्या मालकिणीची वाट पाहतायत. म्हणजे आज 1 तारीख आहे हां, आणि 1 तारखेला घराची मालकीण सगळ्यांचे पगार करते. त्यामुळे सगळे मालकीणीची वाट पाहतायत. मग या घराची मालकीण कोण? आता तू मला टोमणे मारते. अच्छा, म्हणजे जानकीची वाट पाहतायत ते सगळे. हो, त्या मालकीण नावाच्या मोलकरणीची वाट पाहताय. येईल थोड्या वेळाने इथे पण. सगळ्यांचे पगार वाटून झाले, माझं पाकीट माझ्या तोंडावर फेकायला येईल. आणि तू किती हिडीस पिडीस करतेस ग तिला? तुला वाटतं तशी ती नाहीये. हे तू मला सांगायची गरज नाही. सगळ्यांनी तिला डोक्यावर बसून ठेवलंय. आणि भाऊजी, त्यांना तर सवयच आहे घरच्यांना नोकरासारखं वागवायचं आणि बाहेरच्यांना डोक्यावर बसवून ठेवायचं. आली, अमृता, अगं केव्हाची हाक मारते मी तुला? लक्ष कुठे? काय झालं? नाही, कुठे काय? काय नाही. काय नाही. मग माझा आवाज नाही ऐकू आला तुला? आवाज? हां, ते मी हेडफोन्सवर गाणी ऐकत होते ना, म्हणून नसेल आला. अच्छा, म्हणजे तुलाही गाणी ऐकायला आवडतात तर? हो, अधूनमधून ऐकते. मलाही गाणी खूप आवडतात. अगदी कुमार गंधर्व, किशोरी अमोणकर, माणिकताई यांच्यापासून ते अगदी हल्लीचे अजय अतुल, कौशल इनामदार सगळ्यांचं कलेक्शन आहे आपल्याकडे. तुला जे हवे ते घे आणि ऐकत बस. हो, थँक्स. थँक्स. अगं, स्वतःच्याच घरात स्वतःच्याच आईला कोणी थँक्स म्हणतं का ग? सॉरी. नक्की काय झालंय? मला कुठे काय? काही नाही. मग असं का बोलतेस तू? काही नाही, जनरल. अच्छा, म्हणजे मला सांगण्यासारखं नाही आहे? नाही, असंही काही नाही आहे. ते मला भूक लागली की मी अशी वागते. मी पण ना, अगं काय वेडेपणा. मी खरं तुला विचारायलाच आले होते की तू सकाळपासून खोलीतनं बाहेर पडली नाहीस. तुला काय हवंय का? भूक लागली का? आणि मी इथे येऊन विसरले. तू पण कमाल करतेस ना. अगं, भूक लागली होती तर बाहेर यायचं, घ्यायचं आणि खायचं ना. हे काय परक्याचं घर आहे का? चल, काहीतरी खाऊन घे. आणि हो, आमचे चिरंजीव कुठे आहेत? त्यालाही घेऊन ये. आर्यन? पण तो बाहेर गेलाय ना. बाहेर? हा मुलगा ना कुठे जातो, काय करतो, काही सांगतच नाही. तुला तरी सांगून गेलाय ना?
असं काय करताय मम्मा? तुमच्याच कामासाठी गेलाय ना तो? माझ्या कामासाठी? कसलं काम? नाही नाही, दुसऱ्या कुठल्या तरी कामासाठी गेला असेल, माहित नाही. पण लवकर येतो म्हणाला. ठीक आहे, तू चल काहीतरी खाऊन घे. तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. आणि हो, यापुढे सांगत जा मला. मला कसं कळणार तुला काय हवं आणि काय नको? काय? सांगत जाईन. ये. वहिनी साहेब, वहिनी साहेब, ते काय झालं बोला ना. वहिनी साहेब, आज 1 तारीख, पगाराचा दिवस. सगळे थांबलेत. काय सांगू? तुम्ही जा बाहेर, थांबायला सांगा सगळ्यांना. मी बघते काय करायचं ते. जी वहिनी साहेब.